हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण मटर पनीर ही रेसिपी पाहणार आहोत। एकदम साधी, सरळ, सोपी रेसिपी आहे। कोणीही बनवू शकेल अशा पद्धतीने आज आपण दाखविणार आहोत। दिसायला जेवढी भारी, खायला त्यापेक्षाही कितीतरी पटीने टेस्टी होणार आहे। चला रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी 300 ग्राम पनीर घेतलं आणि त्याला स्वच्छ धुवून अशा पद्धतीने क्यूब्समध्ये कट करून घेतलं। याला थोडं शॅलो फ्राय करूयात। इकडे फ्रेश मटार घेतले, यांना उकळण्यासाठी ठेवलेलं आहे 5 मिनिटांसाठी। तर पाहू शकता 5 मिनिटांनी छान डार्क कलर आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट झाले। इथे मी फ्रेश मटारचा वापर केलेला होता। तुम्ही फ्रोझन मटार वापरले तरीही चालेल। याला साईडला ठेवायचं। गॅसवरती एक पॅन ठेवायचं, त्यामध्ये 1.5 चमचा तेल घालायचं। तेल छान पसरवून घ्यायचं आहे पॅनमध्ये आणि यावरती क्यूब्समध्ये कट केलेले पनीर घालायचे। तुम्हाला जर फ्राय केलेले पनीर आवडत नसतील तर नाही केलं फ्राय तरीही चालेल। तर अशा पद्धतीने मी थोडं फ्राय करून घेणार आहे गोल्डन कलर येईपर्यंत। अशा पद्धतीने गोल्डन कलर आला की याला प्लेटमध्ये काढून ठेवायचं। आता यामध्येच 1 चमचा भरून जिरा घालायचा। 2 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतले मोठ्या आकारामध्ये। याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। यासोबतच मी हिरवी मिरची आणि एक सुकी मिरची सुद्धा घेतलेली आहे। याला सुद्धा कांद्यासोबतच परतून घ्यायचं आहे। आता यावरती लसणाच्या कड्या घालायच्या आणि आल्याचा तुकडा सुद्धा घालायचं। याला सुद्धा परतून घ्यायचं आहे कांद्यासोबतच। तर कांद्याला छान लाल कलर आलेला आहे। आता यामध्ये मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट केला, याला सुद्धा परतून घ्यायचं। टोमॅटो पटकन शिजण्यासाठी थोडं मीठ घालायचं यावरती, म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि झाकण लावून 5 ते 7 मिनिटे याला शिजू द्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो छान मऊ होतो। तर 7 मिनिटे झालेली आहे। आता यावरती कोथिंबीर घालायचा, एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं। तोपर्यंत मी इथे फ्राय केलेला पनीर पाण्यामध्ये घालते। तर मी ते कोमट पाणी घेतलेला होता। ही प्रोसेस केल्यामुळे पनीर छान सॉफ्ट राहतो शेवटपर्यंत भाजीमध्ये टाकल्यानंतर सुद्धा। आता इथे मिश्रण छान थंड झालेलं आहे। याला मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आणि यामध्ये पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मस्त असा मसाला तयार झालेला आहे। पनीर सुद्धा पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे आणि वाटाणा सुद्धा उकडल्या गेलेला आहे। आता गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल घालायचं। तेल इथे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। मी इथे 3.5 चमचे तेल वापरलेला होता। तेल छान गरम झालं की यावरती अर्धा चमचा जिरे घालायचं, बारीक कट केलेला थोडासा कांदा घालायचा आणि त्यानंतर तेजपत्ता, थोडासा कलमीचा तुकडा आणि लवंगा घातल्या। याला मसाल्याला छान शिजू द्यायचं आहे तेलावरती अर्धा मिनिट। आता गरम तेलावरती 1.5 चमचा लाल तिखट वापरलेला आहे आणि हळद, याला 5 ते 6 सेकंदासाठी परतून घ्यायचं आणि लगेच तयार केलेली प्युरी घालायची आहे यामध्ये। यामुळे भाजीला कलर खूप छान असा येतो। तर सर्व मसाला यामध्ये घातला आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। आता यावरती 1 चमचा भरून धने पावडर घालायची, ती सुद्धा छान मसाल्यामध्ये शिजल्या जाते आणि व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे मसाला। मिक्सरच्या जारला लागलेला सुद्धा मसाला काढून घेऊया थोडं पाणी घालून आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मसाल्याला। तर इथे तुम्ही गॅसची फ्लेम हाय करून सुद्धा सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे पटकन शिजतो, वेळ सुद्धा लागत नाही। तर मी ते गॅसची फ्लेम थोडी हाय केली आणि मिक्स करत आहे अशा पद्धतीने। मसाला छान असा शिजला गेलेला आहे, तेल सुद्धा सुटलं। आता इथे 3 चमचे भरून मलाई वापरलेली आहे फ्रेश, म्हणजेच दुधावरची साय। तर इथे 3 चमचे दुधावरची साय वापरायची आणि व्यवस्थित एकजीव करून शिजवून घ्यायचं आहे। यामुळे भाजीला टेस्ट एकदम भारी येते, एकदम हॉटेल स्टाईल। खूप छान पद्धतीने शिजल्या गेलेला आहे। आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं, जेवढी ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं। तर मी ते अगोदर 1 कप पाणी घालते आणि अर्धा कप म्हणजे 1.5 कप पाणी इथे वापरलेलं आहे मी, म्हणजे 1.5 ग्लास। इथे थोडं पाणी जास्तच वापरायचं आहे कारण ग्रेव्ही छान आपण शिजवून घेणार आहोत त्यामुळे। आता यावरती झाकण लावून 10 ते 12 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं।
तर 12 मिनिटांनी पाहू शकता घट्टसर झालेला आहे रस्सा, ग्रेव्ही छान घट्ट झाली। आता यामध्ये उकडलेला वाटाणा घालायचा, फ्राय केलेला पनीर घालायचा आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। आणि याला सुद्धा झाकण लावून 7 मिनिटे शिजवून घ्यायचं। तर 7 मिनिटांनी पाहू शकता छान ग्रेव्ही थोडी घट्ट झालेली आहे आणि भाजीला कलरसुद्धा छान आलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं, आपण इथे मीठ वापरलेला नव्हता, आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचं। थोडी कस्तुरी मेथी वापरायची आहे हातावरती क्रश करून, भरपूर असा कोथिंबीर घालायचा आणि एक हिरवी मिरची मोठ्या आकारामध्ये कट करून यामध्ये घालायची आणि व्यवस्थित असा मसाला एकजीव करून घ्यायचा एकदा। आता याला झाकण लावून 3 मिनिटे आणखी शिजू द्यायचं आहे, म्हणजे मसाले छान मिक्स होतील। तर शिजून झालेली आहे भाजी तयार, पाहू शकता दिसायला जेवढी भारी, खायला त्यापेक्षाही टेस्टी होणार आहे। थोडं रस्सा आणखी ठेवायचा आहे, म्हणजे ग्रेव्ही ठेवायची, कारण थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर येतो त्यामुळे। तर ही मटर पनीरची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।